नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. दोन रोहित दोन दिशेला ही चर्चा चालू असतानाच शेवटी आजोबा शरद पवार यांनी काही संकेत दिलेले आहेत, त्याच्यावर विश्लेषण करायचं. कारण हे चर्चा खूप झाली आणि नक्की काही कळत नव्हतं. आजोबाच मौनावस्थेत आहेत की काय, शरद पवार काही बोलतच नव्हते. परंतु आता काही जे संकेत आले ते फार महत्वाचे. रोहित पवार यांनी काँग्रेसची भूमिका अगदी कट्टर, त्यांनी काँग्रेसमध्ये विलीनच केला पाहिजे आपला पक्ष, या भूमिकेत ते आहेत आणि हे काही लपून राहिलेलं नाहीये. परंतु मधल्या काळामध्ये रोहित पाटील RR पाटलांचे सुपुत्र आमदार आहेत, ते युवा आमदार, त्यांनी थोडी भूमिका, अर्थात त्यांना 1000 कोटी MIDC यांना मदत वगैरे ह्या पद्धतीनं केंद्र सरकार राज्य सरकार आर्थिक मदत होणार वगैरे ह्या गोष्टी झाल्या. मुख्यमंत्र्यांनी ते भेटले, मुख्यमंत्र्यांशी संवाद ते साधत होते. मुख्यमंत्री सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं रोहित पाटील यांना जवळ करतात. हे सगळं झाल्यानंतर रोहित पाटील हे भारतीय जनता पक्षाला आपण सपोर्ट करावा या भूमिकेत आहेत, अशा पद्धतीच्या बातम्या आल्या आणि ते दिसतही होत. कारण रोहित पाटलांनी कुठंच आपली भूमिका क्लिअर केली नाही. बाबा मी नाही, भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या विरोधात आहे, माझे वडील सुद्धा भाजपच्या विरोधात होते, त्यांची विचारसरणीला मी प्रतारणा करणार नाही, अशी भूमिका घेतली ती का? तर घेतली नव्हती. त्यामुळे संभ्रमावस्था होती. परंतु आता मात्र ते चित्र क्लिअर होत आहे. काँग्रेसची विचारधाराच ही महत्वाची आहे. आम्ही काँग्रेस विचाराचेच आहोत आणि राष्ट्रवादीनं काँग्रेसच्या बरोबर राहण्याची भूमिका जी रोहित पवार बोलतायत, उघड उघड सांगतायत आणि विरोधी पक्षाची खऱ्या अर्थानं भूमिका वटवतायत, त्याच्याबरोबर ते असल्याचं आता त्यांनी पण कुठंतरी कबुली दिलेली आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाला जे सपोर्ट करणार आणि आपण त्यांच्यामध्ये कदाचित उद्याच्या काळात ते खासदार सगळे आता डिलिमिटेशनचा मुद्दा आहे ना, मग त्याच्यावरती वरनं सगळे दबाव चालू आहेत, विनंती चालू आहे, मग गाजर दाखवण्याचे प्रकारही आहेत. ह्या सगळ्यात कुठं बळी पडलेत का काय रोहित पाटील? मग त्यामुळेच त्यांच्या MIDCला मदत झाली असंही ती चर्चा होती. मग आर्थिक एवढी मदत होत असताना आपण भारतीय जनता पक्षा बरोबर राहिलेलं कधी चांगलं, ही भूमिका रोहित पाटलांनी घेतली असावी. आणि मग म्हणून रोहित पवारांची एक भूमिका, रोहित पाटलांची एक भूमिका, दोघंही दोन दिशेला, अशा पद्धतीच्या चर्चा झाल्या. परंतु शेवटी आजोबा ह्याच्यावर बोलणार ना. शेवटी आजोबांनी संकेत दिले, शेवटी नाही, काँग्रेसची विचारधाराच आहे दोघांची. अर्थात ते आता शरद पवार साहेब उघड बोलत नाही, परंतु हे संकेत कुठंतरी त्यांच्या पक्षातनं यायला लागलेले आहेत. दरम्यानच्या काळात आता जे जयंत पाटील, सुप्रियाताई यांच्याविषयी बातमी, पण त्यांच्याही प्रेस कॉन्फरन्स झालेले आहेत. जयंत पाटील हेही बोलतात की आम्ही आमच्या ईश्वरपूर नगरपालिकेचा जो विषय चाललेला आहे, नगराध्यक्षपद त्यांच्या उमेदवाराचं काढून घेतलं गेलं, नगराध्यक्ष आता त्यांचा नाही, त्याला डिस्क्वालिफाईड केलं वगैरे, ह्या विषयासाठी ते शिंदेना पण भेटले, नगरविकास मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना भेटले, असं त्यानेही खुलासा केलाय. आतली बातमी आता ती जाऊ द्या, परंतु दोन रोहित हा जो विषय होता त्याच्यावर पडदा पाडायचा आता प्रयत्न झालेला आहे. त्यातून रोहित पाटील आता बोलतायत की आमची विचारधारा, आमच्या वडिलांची काँग्रेसची विचारधारा होती, आमची तीच आहे, म्हणजे भारतीय जनता पक्षाला विरोधी भूमिका यांची आहे. हे आता जवळजवळ सिद्ध होत आलेलं आहे. का? तर आजोबांचे हे संकेत मिळत आहेत. बघूया आगामी काळात आणि कोण कशा कारण अलीकडच्या काळात कोण कधी पलटी मारेल काही सांगता येत नाही. आता मीडियासमोर बोलले एक आणि उद्या सकाळी एक, असं सुद्धा होऊ शकतं. कारण डिलिमिटेशनचा मुद्दा आहे, त्याच्यावरनं बरेच घोटाळे होणार आहेत. आता नंतरच्या काळात मतदारसंघ फुटणार आहेत, मतदारसंघाच्या पुनर्रचना होणार आहेत. मग आत्ताच जर का याला विरोध केला तर अशी भूमिका काही काँग्रेस नेत्यांची आहे, राष्ट्रवादी काँग्रेसची पण आहे. परंतु भारतीय जनता पक्षामध्ये जायला बहुसंख्य खासदारच इच्छुक असतील तर काय करणार? शरद पवारांची भूमिकाही महत्वाची राहील. आगामी काळात बरंच काही लवकरच गोष्टी समोर येतील. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.